आज दिनांक 1 डिसेंबरपासून मौजे बावी तालुका बारसे येथे खंडोबा यात्रेस प्रारंभ। बावी ग्रामस्थांचे एकोप्याचे दर्शन घ्यायचे असेल तर एक वेळ हा व्हिडिओ अवश्य पहा, कारण वाडवडिलांपासून आलेली अखंड परंपरा व एकोपा यामधून दिसतोय। विशेष म्हणजे बावी या गावामध्ये राजकारण बाजूला ठेवून दर रविवारी अन्नदान सर्व गावकरी एकत्रित येऊन करतात। बावीमध्ये आणखीन एक वैशिष्ट्य, पारंपरिक कार्यक्रम आज देखील होतात। त्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या देणे अर्थात भंडारवाटी देणे ही आज देखील सुरू आहे। तर कर्नाटकी सोंगे नेमकी कसे असतात हे देखील या निमित्ताने आपणाला पाहायला मिळणार आहे। वाडीवडिलांपासून आलेली खंडोबा यात्रेची परंपरा जोपासत असताना कोणी नाराज न होता प्रत्येकजण आपापले चोखपणे कामे बजावत आहेत। दर रविवारी आज तो अन्नदानाचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक खंडोबा मंदिर येथे उपस्थित असतात। आपण पाहतात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया। या चॅनलला नवीन असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा। ही आहे मौजे बावी तालुका बार्शी येथील खंडोबा यात्रेतील पंगत। या ठिकाणी आल्यानंतर कोणी मोठं नाही आणि कोणीही छोटं नाही हेच या निमित्ताने दर्शन। गावाचा एकोपा पाहिलं की काही होऊ शकतं। यात्रेतील यात्रा कमिटी वेगवेगळ्या कलाकारांना सुपाऱ्या देताना आपण पाहत आहोत। मी परमेश्वर कदम, आपण पाहत आहात रणसंघर्ष बार्शी। नमस्कार, मी शंकर रामचंद्र आगलावे, बावी तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गावाचं नाव या मंदिराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं असं हे ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान जे आहे ते एक जागृत देवस्थान आहे। आणि या जागृत देवस्थानाची कथा आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही ऐकत आलेलो आहोत। पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी एक मंदिर होतं। आपण जर पाहिलं तर या मंदिराचा जीर्णोद्धार आमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या माध्यमातून यावरती मंदिरावरती कळस बसवून जीर्णोद्धार केला। त्याचबरोबर हे जे मंदिर आपण पाहत आहात ते मंदिर देखील संपूर्ण गावकऱ्याच्या एकात्मतेचं एक प्रतीक आहे। संपूर्ण गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून हे भव्य दिव्य मंदिर उभा केलेलं आहे। आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी चंपाषष्ठीला भरणारी यात्रा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। याचं नियोजन देखील आमचे ग्रामस्थ, यात्रा कमिटी, पंच कमिटी अतिशय उत्तम पद्धतीनं करून संपूर्ण गावकऱ्यांना एक या जागृत देवस्थानाचं महत्त्व माहीत व्हावं या दृष्टीनं या मंदिरामध्ये आपण दर रविवारी सकाळी 8:30 वाजता महाआरती असते आणि महाआरतीनंतर या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो। हे देखील संपूर्ण गावकऱ्याच्या माध्यमातूनच केलं जातं। हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आमच्या गावकऱ्यांचं आहे। आपण पाहत आहात इथं संपूर्ण जुनी, वयोवृद्ध आणि तरुण अशी एक पंच कमिटी आहे। संपूर्ण गावकऱ्यातून, संपूर्ण गावातील वेगवेगळ्या प्रकारच्या भावकीतून हे पंच नेमलेले आहेत आणि ते या यात्रा च्या कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांना सोबत घेऊन हे अतिशय चांगलं काम ह्या पंच कमिटीच्या माध्यमातून होत आहेत। आणि हे आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आमचं हे जे खंडोबा देवस्थान आहे ते एक जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी सर्वांची श्रद्धा आहे। आमचं श्रद्धास्थान जे आहे ते खंडोबा मंदिर आहे। कोणतंही कार्य असेल तर या ठिकाणी लोक येतात। आपण पाहिलेलं आहे यात्रा कमिटीचं कामकाज सुद्धा आजपासून सुरू झालेलं आहे। वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या देण्याचं काम या ठिकाणी या पंच कमिटीच्या माध्यमातून केलेलं आहे। यात्रेच्या माध्यमातून आपण आज मनोरंजनासाठी काही विशेष असे कार्यक्रम ठेवलेले आहेत का? हो, आपले युवकांना काही कलागुणांना वाव मिळावी असे काही कार्यक्रम ठेवले? यात्रा कमिटीचे आमचे जे पंच आहेत शांतीलाल आगलावे, आबासाहेब पाटील, हे सगळे पंचच आहेत। ते त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देतील। मी शांतीलाल आगलावे, यात्रा कमिटी पंच। आपल्या गावामध्ये मनोरंजनासाठी गावामध्ये देवाच्या जागरण म्हणून 5 दिवस गोंधळे असतात, 2 दिवस तमाशा असतो, 1 दिवस ऑर्केस्ट्रा असतो, कुस्त्याचा भव्य दिव्य फडा असतो, सार्वजनिक छबिना असतो मोठाला, परत सोंग काढले जातात, शोभेची दारू उडवली जाते। अशा प्रकारे मनोरंजनासाठी
कर्नाटकी सोंग मागवतो आम्ही. त्यासाठी मनोरंजनासाठी असे बहुत कार्यक्रम आम्ही करतो. 3 दिवस गावची यात्रा भव्य दिव्य दिमाखात केली जाते. साधारणतः यात्रा किती तारखेला होते व आपण जे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यांच्या काही तारखा निश्चित झालेल्या आहेत का? आपल्या इथं 28 तारखेला घटस्थापना होते आणि 5व्या माळापासून 1 तारखेपासून गोंधळी चालू होतात. 6 तारखेला 6/12/2024ला तमाशा असतो. 7 तारखेला तमाशा असतो. 8 तारखेला ऑर्केस्ट्रा असतो. हाजरी असते तमाशाची. सोंग्या असतात. म्हणजे विविध कार्यक्रम, कुस्त्याचा फड असतो. असे बरेच कार्यक्रम 8 तारखेला असतात. परत आमच्या महाराष्ट्रामध्ये जिथं काय एक होत नाही असे आमच्या तिथे एक आरत्याची एक पद्धत आहे. म्हणजे ड्युटी घेऊन देवाला जाणे, असे प्रत्येक भावकीवाईज देवाला जाण्यासाठी ड्युटी घेऊन गेले जाते. आपण आपल्या ह्या यात्रा कमिटीच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील जनतेला नेमका कोणता संदेश द्याल? जे महाराष्ट्राला आपण एकच संदेश देऊ शकतो की एकता काय असते आणि एकतेसाठी काय करावं लागतं. ह्यासाठी आम्ही गावकरी एवढं एकतेने 9-10 दिवस वागतो की कुणाचाही कसल्याही पद्धतीचं तंटा न करता की सगळेजण एक राहून सुख्या गुणीगोविंदांना देऊन एकजुटीनं 9-10 दिवस पूर्ण कार्यक्रम पार पाडतो.